ती सगळी नीट केली आणि ती हितच उपणून ठेवली नीट. हा झोपली नाही का तू? कुठली चुकते का अगं ती ज्वारीच नाही उपणली नीट केली दोघीला बी. आता ज्वारी झालती की माझ्यासाठी नीट करून. झाल्या मग तीनचं एक दळण झालं हा आणि तुझं एक दळण करून ठेवलं. आता हे भांडी घासत असले घेतलं राव दे, नंतर भिजत घाल, नंतर बघूया दोघी दोघीकडनं घासूया. किती असं कधी घासते ती? ती चल खाली. लवकर. चल की आली आली चल ना. ती तिथलं देते का ज्वारी तिकडं हो, ती नीट करून ठेवलंय. अगं चल ना, हे असंच पिडावं लागतंय. चल लवकर. मग काय करायचं बाई? ते पहिला साबणानं थोडं घासून हे करावं लागतंय. चल नंतर येऊया. चल काय त्याला उद्या लागणार आहे ती भांडी. मग येते कसं काय? अगं चल की. ती सागरचं अंडी वाट अगं चल उद्या बघू. त्याला जाऊन आणायचं. आता तुला नीट करून दिले त्यांना ते नको. ठेव तिथं ठेव, पलीकडे घेतात. ए आयशू, हाय मग दळण नीट केलं म्हणा घेऊन जा. खाऊची पानं उद्याच तोडते सगळं. काय तण भरलंय बघा. ए आयशू, आयशू झोपले ती वाटतं. बाई झोपलाय वाटतं तुझा लोक. सगळी फुलं का पोरान तोडली असेल? मला उद्या पाहिजे होती बघ. केस लई झाली काय झाली? थांब त्याला फोन करते इथून. पोराने हाका मारते. पोरं कुठे आहे ती बघा. हे बघा काय देवा सगळा माळ भरून फिरायला लागले. ती चुमडा इथं ठेव, इथं ठेव, येऊन नेतोय तो. पडत नाही. ठेव. बुरंगाट कशा बुरंगाट म्हणते बघा. बाई बघा लेकीला नीट करून दिली, सुनाला कशी सोडायची म्हणून सुनाची पण ज्वारी नीट करून दिली. ठेव इथं. बाई द्यायला लागते. असे आमची आई म्हणा. आईची फॅमिली एकत्र आहे ना, मग होय की नाही? असंच राहायला लागतं ना. होय मग सगळं सर समान धरायला. ह आता तुला नीट करून जाऊन आणि तिचं बी नीट केलं ह आणि ते दळणशी ना मग काय बस करायचं? चल चल आराम करते ना. आता माझी भांडी घासून दिली देवाची की तिची पण द्यावी लागतील. तुझ्या इकडे ज्वारी होती म्हणून गं. हा. चल चल त्यांची ज्वारी संपली आणि तर कशाला मग? ठेवलं ना, पडणार नाही ना. नाही पडत. चल घेतो इथं काढून. नाही थांब, इथनं टाकू का तिकडं? मग बाई तू कुठं म्हणजे काय आहे का? श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी खूप मनापासून आभारी आहे. असं चला आता मी आम्हाला जेवायला जो बनवत आहे तो म्हणजे फराळ. आता मुलांमुळे मला खिचडी करावी लागते आणि खावी लागते. आणि आता आमची भगर जिंदाबाद जी आहे ती बेस्ट आहे. आईचा जर उपवास असता ना तर मला भगरच बनवावी लागली असती. तुम्ही कितीही ओरडून सांगा त्यांना, पण ते शाबुल्यावर तेवढं प्राधान्य देणारच नाहीत. पूर्वी जरा खात होती. तुम्ही गावाकडचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल की थोडं कमी ना भगर खाते, पण आता म्हणजे फराळ खाते. पण आता सध्या वयामानानं ना थोडंसं त्यांना पचनक्रियेला प्रॉब्लेम येतो, त्यामुळे भगरीला महत्त्व देतात. तर तुमच्या दादाच्या पद्धतीने मी आज करायला लागले. मिरची न टाकता म्हणलं एवढ्या कमेंट आलेल्या आहेत तर बटाटाच वापरून घेऊन बघूया म्हणलं, म्हणून टाकलं. तर मी एकत्र सगळं कूट केलं, त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स झालं. हे बघा, शेंगदाणं आणि हिरवी मिरची मी एकत्र टाकलेली होती. यामुळे मला वाटलं की बाबा आधी जर चिरून टाकल्या असत्या आणि मग मी टाकलं असतं तर कदाचित तेवढंही झालं नसतं. पण ज्यावेळेला आपण असं चेचून मिरची टाकतो ना तेव्हा वेगळं असतं. आता बटाटा जर बघायला गेलं तर लगेच अगदी एक वाफ दिली तरी व्यवस्थित शिजतो. आणि त्याच्यानंतर मग टाकलेली खिचडी. असं सिंपल अशी खिचडी आपली तयार. ते प्रॉपर चपाती भाजी भात हा स्वयंपाक केलेला असतो ना, तो लय बरा. हे थोडं ते थोडं वेगळ्या पाण्याचा ढेवळा पडतोय. आता माहिती नुसतं फराळ होईपर्यंत बेसिन भरलं भांड्यानं. आर्यन पोरच्या ती झाडला का? पोरच्या झाडून ती ये जा. जाऊ का मला पाठ नुसतं जायचं. आई खा ग, तुझं सुखाचा दिवस आल्यात. 50 वर्ष तू नुसतं घर प्रपंच केलाय. आज कुठं तरी तुला आले तर दिवस, तर तू का राहत नाही? खाय बसून बसून खा ना. इथं तर काय काम आहे, तिथं तरी काय काम आहे म्हणलं. हा मग खरं तू काय म्हणजे पाहुण्याच्यात आहे का? तू तुझ्या लेकाच्या घरात आहे. लेखात आहे हं मग
वय बाबा पाहुण्यांच्यात किती दिवस राहायचं. अरे तुमचं स्वतःचं घर हं नुसतं जातो जातो जातो. तुला काही सासरवास आहे का जाच आहे ग. अगं राहिले की 8 दिवस होते किंवा तिचे 8 दिवस उद्या संध्याकाळी आले दवाखान्यात. तर काय मला हे तर काय सगळं सारखंच आहे सोडं. मग तसं काय नाही. खरं गावावरलं रानातलं कसं असतंय निवांत. कसं असतंय कोणीकडे दिवस जाते काही कळत नाही ना. हं. इथं जरा बांधल्यावानी कशाचं बांधल्यावर इथं जाती तिथं जाती दोन्ही घरात वरनं खाली खालनं वर असते. ती तर आहेच सोडं. ते त्या सागरच्या जिना चढायला मी तुझ्या वर चढायला का सागरच्या चढायला काय दोन्ही घर डोक्यातच राहत नाही. दोन्ही मुलांच्या घरात मी वर चालली आहे. सागरचा आहे का सोनूचा आहे. सोनूच्यातून चालली मी सागरच्यातून चालली नव्हती. सागरच्यात चालली मी सोनूच्यातून चालली. दोन्ही घर दोन्ही सेम सेमच आहे. एकसारखीच आहे. काहीच फरक नाही. तेच की त्यामुळे ते कळत काय नाही. कळतच नाही. तिथं वरती गेल्यावर तुझ्या जरा साड्या बिड्या आहेत त्या वर हं. त्यामुळे मग ध्यानात येते सोनं. हं. आणि ते सागरच्या आता वर गेली अगं बाई साड्या वाड्या असं एकदम मन काय होतं काय माहिती आमचं ऐकतंय ऐकतं गप बसून काहीतरी शालूतनं जोडा आणतंय. चष्मा गाठले बघ कसं दिसतंय. दुसरं काही नाही घेतलं. काय घरात असली की या पोरीला काय आवराय नको. फक्त अकॅडमीला जाताना कॉलेजला जाताना पोरगी असते आवरून. इतर वेळी पोरगी अशीच असते. झिपऱ्या एकीकडे असतात सगळे. हा मग आम्ही घरात आवरत नाही का. व्हिडिओ करू न करू सगळी दुनिया काय व्हिडिओ करते काय. मी बाहेर जाताना पण आवडलं नसतो खरं आणि म्हणलं उगीच व्हिडिओ करते मम्मी कोणतरी भेटले की मावशी आवरू जायला नको म्हणून आवरून जातोय मी. नाही असंच हाय असंच आंघोळ करायची. लय बरं वाटतंय. आंघोळ करायची यायची ना गळ्यात ना कानात ना कुठं कपाळाला कुठंच काय नाही. सगळं रिकामं असं हात बीत सगळं बुंड बुंड बुंड. आता जे पोरी असतात लय असं नाही जी ती प्रत्येकाची आवड असते. टाच आपटू नको घरात तुला लय घाण सवय आहे बरं का. आमच्या दिदाला लय नटायचं. कधी पावडर लय नाही कधी बारक्या पण आहे हौस असते. बारक्यापणी काय नटत होती आई ग. अख्खी गल्ली म्हणायची काय होत्या काय काय. आणि आता ना वेगळंच आहे तिचं. आता लय तिचं साधं राहणं सिंपल. शाळेत हुशार आहे ना. हम्म. तिथे शाळेतच डोकं आहे. ते विसरण्या काय म्हणायचं आईला बघ तुझं फक्त शाळेतच डोकं आहे. तुझं बाकीच्या ठिकाणी कुठंच डोकं नाही. नाही कुठं तसंच असते. कुठेतरी एकच ठिकाणी डोकं. सगळीकडे डोकं आल्यावर माणसाला लय होईल. हं. ती शाळेत तेवढंच हुशार. दुसरं काय आहे ना तिला नाही तेवढं. कसं बघतो मला एक दिसत नाही या चष्म्यात. कशाला घातले मग. लांबचं दिसत नाही जवळचं दिसत दोघांनी दोन आणायला नुसतं पैसे पापाच वाया घालवायचे. दिसते काय. घाण दिसत्या काय? घाण दिसत्या. अगो आमच्या हार्दिकच्या वयास पोरग 4 वर्षाचं पोरग शाळेत चष्मा घालून बसले. हं. काय बाई आता बरं 100 वर्षाची म्हातारी चष्मा घाले ना ती एक अगं आता दिवसमान बदलले. त्याला मुलाला डोळ्याला काय त्रास असेल नाही. हा अगं आता ते मोबाईलमुळं वगैरे ज्यामुळं. खाणं पिणं नसलं. नाही ए बाई वापलू दे का नको नंतर वापरलंय मस्त घे झालं. चलो आता दादाची भाजी करते आणि पटकन एक भाकरी करून घेऊ. पोळी बघ ना. अगं तुझ्या लेकाला जरा विचारून ये. नागोबा आणून देतो म्हटलं तो तिकडेच बसला. अगरला जरा विचार नागोबा आणून देतो म्हटलं आम्हाला पूजा करायचे. इथं गेलो असतो इथं हाय नागोबाचं हे म्हणून हे पण वारं. काय माहिती अगर तू बऱ्याच जणींचं असं म्हणायचं कांदोणी म्हणजे काय बनवत्या. आता तेल थोडं टाकणार आहे. कांदोणीला स्पेशल तेल थोडंसं जास्त असतं. याच्यासाठी जास्त कांदा चुरचुरीत भाजायचा असतो. आता एकट्या बनवायचं आहे मग कशाला जास्त कांदा भरू म्हणजे भाजू. एक भाकरी आणि भाजी एकदम सिंपल एकदम. कांदवणी सारखी मी तर म्हणायची रेसिपी सिंपल नाही. आणि शेंगदाण्याचं कूट नाही टाकणार. आधीच ओरडतात शेंगदाणे टाकते शेंगदाणे टाकते. तुम्ही जर करणार असाल घरात खायला तर बिना शेंगदाण्याची करू नका. थोडं का वेळेला शेंगदाणे टाका. आता त्यांना नाही आवडत त्यामुळे मी नाही टाकणार शेंगदाणं. नुसतं पाण्यामध्ये किंवा ज्वारीचं पीठ अगदी भुरळून अशी आवडते त्यांना. आणि दादाला पाणी लय लागतंय त्यात.
तर कांदवणीची रेसिपी ज्या ताईंना हवी होती त्यांच्यासाठी सांगेन बघा. तेल टाकलं, कांदा जो आहे आता ही एका व्यक्तीसाठी आहे म्हणून आम्ही जवळजवळ 2 कांदे मोठे मोठे घेतलेले आहेत. तुमची जर म्हणजे माणसं जास्त असतील तर तुम्हाला क्वांटिटी वाढवावी लागेल. 4 माणसाला 8 कांदे लागतात. तुम्ही म्हणसाल एवढा कांदा? तर त्या कांदवणीची खासियतच कांद्यावरती आहे ना, थोडीच बिन कांद्याचा म्हणजे कांदवणी होऊ शकते. मस्त होते बघा. आता कांदा व्यवस्थित मी भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ, ज्यांना काय कुठलं कूट वगैरे काही नको आहे त्यांच्यासाठी सांगते, बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ टाकायचं आणि पाणी ओतायचं, बस चटणी मीठ झालं. माझ्या पद्धतीनं मी भाकरी केले, भाकरी आणि छान अशी कांदवणी देऊया. आवडीचं जेवण कांदवणी, आणि जास्त कडक पण नाही आणि जास्त अशी मऊ पण नाही आहे, कारण गिजगा होतं. मग मऊ जे असतं ना असं एकदम ज्यावेळेला आपण कुस्करून खातो ना त्यावेळेला गिजगा होतं. म्हणून मग असं करायचं की जेणेकरून दोन्हीचा बॅलन्स राहायला पाहिजे, लय पण कडक नको त्या हिशोबाने. आणि फ्लेमवरती शक्यतो म्हणतात भाजू नये, कारण त्या गॅसचं काय म्हणतात की चांगलं नसतं वगैरे. उठले का पप्पा? खायच्या वेळेला बघा झोपलेच, सकाळपासून वरडते झोपा तेव्हा झोपणार नाही, बरोबर खायच्या वेळेला झोपणार. उलटीच कामं करतात, दादात लय उलटे कामं करतात. आई गेले तिकडं पलीकडे जेवायला, कारण तिकडे बनवलेत पोळ्या. मी नाही बनवल्या, जसं मी म्हटलं की सगळ्यांचं आहे. तिकडे सागरचं वगैरे नाही आहे आणि शक्यतो सोमवार वगैरे नाहीत करत ते सागर वगैरे, म्हणजे त्यांच्या फॅमिलीत कोणच करत नाही आहे सोमवार. कॅमेरा काळा झालाय बघा, असं होते कधी. काय किट्टू धर, त्याला काय झालं बघूया कॅमेरा, धर नीट, खाली पोळल बघा, खाली इथं ठेव. आता नको झाडू, थांब जेवणार आहे त्यांना, आता कुठे झाडायला लागले आहे स्वच्छ. टायमिंग किती 1:30 वाजलेले आहेत. येता जाता घरातली पण कामं करते मी थोडीफार, स्वयंपाकाचं पण चालूच आहे किचनमध्ये, एकाच झालं की एकाचं. आणि आता थोडंसं व्हिडिओचं काम करते आणि मग उरलेली घरातली कामं. आमचा अखंड दिवस असाच चालू असतो. आम्ही दुपारी झोप म्हणतात ना, अजिबात नाही आहे. तर जे आईनं मला स्वच्छ करून दिलेली होती ती भांडी जी आहे ती सगळी स्वच्छ पुसली. पण काय म्हणतात की माझ्याकडे पितांबरी मला जी पाहिजे भैया पावडर जी आहे ती मिळे ना, आणि इतर पितांबरीने जेवढं घासेल तेवढं. जरा पाणी राहिलेलं होतं बघा, पुसलं नव्हतं आहे असं त्यांनी गडबडीत आणून ठेवलेलं. पुन्हा आणि जैसे ते त्याच्यावरती डाग वगैरे पडलेत. आणि त्या वैतागानं ना कधी कधी वाटतं तांबा नको, पितळ नको, गप आपलं आहे ना आहे ते स्टील वापरलेलं बरं. तर काय होतं की असं तांबा पितळ दिसायला दिसतं छान, काहीतरी वेगळं दिसतं. मी तुम्हाला जसं म्हणलेले होते की बाबा मी आता संध्याकाळी डाळ घालणार आहे, तर मी संध्याकाळी ना हरभऱ्याची डाळ जी आहे ती घातलेली आहे. आधी लावलेली होती कुकरला, व्यवस्थित शिजवून घेतली, एकदम सॉफ्ट पद्धतीनं मी डाळ जी आहे ती शिजवून घेतली. त्याच्यानंतर गूळ जो आहे तो मी चिरून घेतलेला आहे. आणि आता डाळीमधलं पाणी काढून मी आईच्या पद्धतीनं पुरणपोळी करते आणि मला खूप कमी प्रमाणात झटपट होते. ते म्हणजे काय तर पुरण गरम गरम असतं ना तेव्हाच ना मॅशरनं मॅश करून घ्यायचं एकदम, किंवा तुम्ही मिक्सरला जरी पूर्ण फिरवून घेतलं तरी खूप बरं. आणि नंतर गूळ घालायचा, कारण डाळीमध्ये जेव्हा गूळ जातो आणि ते शिजलं जातं त्यावेळेला ना पुन्हा ते सगळं हार्ड होतं, मग वाटायला वगैरे प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तिच्या पद्धतीने केल्यानंतर मला ना पुरण वाटायला प्रॉब्लेम येतो ना चटका द्यायला प्रॉब्लेम येतो. चटका तर लगेचच बसतो, फक्त गूळ आणि पुरणाचं जर प्रमाण झालं तर मला वाटतं की कुठल्याही स्वयंपाकामध्ये प्रमाण व्यवस्थित असेल ना प्रॉब्लेम येत नाही. प्रमाण थोडंसं जास्त कमी झालं की 100% प्रॉब्लेम येतो. मग तुम्ही कसंही करा आणि काही करा. आता दादाला तर द्यायचं नव्हतं, मग आता त्यांच्यासाठी सगळा स्वयंपाक जो आहे तो मला वेगळाच, कारण आता चपाती किंवा भाकरी हे त्यांचं, पुरणपोळी नाही चालत, त्यामुळे त्यांना सेपरेट चपात्या. मग आता ही डाळ वगैरे आमटी हे चालत नाही, म्हणून त्यांच्यासाठी मुगाची डाळ जी असते ना स्वच्छ धुतली आणि मस्त अशी कुकरमध्ये त्याचा गरगटा केलेला आहे. जे आपण आमटी करतो वगैरे, तर आमटी कशी एकदम पातळ असते, हे असं लपतप ठेवलेलं होतं गरगटा टाईप. भरपूर सारा लसूण टाकायचा, कोथिंबीर टाकायची, थोडीशी हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ, आणि तिखट जरी आपलं जे टाकलं तरी चालतं. फक्त हे आपल्या खाण्यासाठी सांगते, जर पेशंटचं असं असेल एकदम सॉफ्ट द्यावं लागतं ना त्यांना, तर त्याच्यासाठी जर वाया गेलं तर आपल्याला ते प्रमाण जे आहे ते हिरवी मिरची न टाकता तिथं तिखट टाकायचं. आणि हिरवी मिरची टाकली ते एखादी टाकायची, कारण जास्त भगभग करणारा असं काही देऊन चालत नसतं. काय सगळ्या गोष्टी आपल्या खाण्याकडनं येतात ना. तर तेल लावलं आणि मी 2 ते 3 शिट्ट्या देऊन घेतल्या, तो पण एकदम मॅश झालेली होती. त्याच्यानंतर मग आता म्हटलं चला येळवण्याची आमटी ही आईसाठी मी केलेली होती, आणि आता आम्ही खाणार म्हटलं तर मग कोण, पोरं पण असे उचलून प्यायचं वगैरे असलं कोणाला नाही आहे, पण आईला आवडते. मग तिच्यासाठी मी येळवण्याची आमटी जी आहे ती करून घेतली. आणि खूप दिवसातून पुरणपोळीची उंडा भरण्याची माझी पद्धत शेअर करते. बरेच जण ते हातावरती भरतात,
मला येत नाही हातावरती, जमतच नाही आहे. आणि जमलं तरी पण मला ते कंटिन्युअली करू वाटत नाही. म्हणजे आता येतं हातावर भरायला वगैरे सगळं माहिती आहे, पण ते माझं म्हणजे पूर्ण पुरणपोळी होईपर्यंत राहील सांगता येत नाही. पुन्हा मी माझ्या पद्धतीवर येते. तर अशा पद्धतीने भरते. छान होतात पोळ्या. फक्त मी जसं म्हटलं पुरण आणि कणिक सेम पाहिजे. आणि आता कणिक झाले पातळ, पुरण झाले घट्ट, पुरण झाले पातळ, कणिक झाले घट्ट, यानं आपली पुरणपोळी बिघडते. बऱ्याच वेळेला कमेंट असतं की तुमच्या छान होतात पुरणपोळ्या, कसं करता? समप्रमाणात दोन्हीचं पण प्रमाण चांगलंच पाहिजे ना. एक पातळ एक घट कसं चालेल? मग तुम्ही कुठल्याही टिप्स वापरा, नाही तुम्ही काहीही करा, पण ज्यावेळेला तुमचं हे प्रमाण बिघडतं तर तुमच्या पुरणपोळ्या व्यवस्थित होत नाही. आता बघा माझी व्यवस्थित झाली आणि थोडीशी मला अशी खरपूस पाहिजे होती. सगळ्यात जास्त पुरणपोळी जर बघायला तर किट्टूला आवडते. आर्यन या दिवशी आवर्जून मला म्हणेल की मम्मी चपाती दे. आई आली आहे. आई बाहेर गेलेली होती सागर बरोबर. आई म्हणते मला केवढ्यात स्वयंपाक केलीस ग बाई तू? एवढ्यात स्वयंपाक झाली का? एवढ्यात कसं आवरलं? मला वाटलं आता डाळ शिजलेच नाही, झटपट होतं करायला गेलं तर, म्हणून मी जास्त टेन्शन घेत नाही. आणि आम्ही काही लगेच झाली बसलो की नाही, तुला करू लागा म्हणून ती बरोबर झाली. चल तू चल तिकडे जायचं, चल आणि तिकडे जायचं. सागर वे आता नाही कसं मला दुपारपासून मान लागली. चल म्हण. महादेवाच्या आज सोमवार नाही का, महादेवाला नारळ फोडून पाया पडून आलो ग. हा फोडला नारळ? महादेवाला नारळ कुठं फोडतात? तिथं फोडते ती नारळ बी. हा मला काय माहित नाही बाई. फोडू देत बाई लोक. मग आता मला तर काय लोक फोडायला ते म्हणून फोडलं काय. कोण म्हणतं अर्पण करतेत, कोण म्हणते काय. फोडते ती सगळी दुकानच आहे ती. मी सांगितलेलं सागरला सामान आणायला सांगितलं, आणलं का सगळं? आणलं ना. आणि मला ऐक ना, मला रोज डेली कमेंट आहे त्या बाई, मी थकले तुझ्या त्या साडीवर. काठ पदर साडी का नेसते तू? तुला एवढ्या साड्या आहेत. माझ्याकडे आल्यानंतर तर किती साधे साड्या आहेत त्या. आवडतंय. आणि मग तिथं काय मी नेसतच नाही कामात ना. आलं तर इकडे तुझ्याकडे तेवढंच की काठपदर साड्या. मग तिथं कुठे नेसायला? मग तिथं एकदम साध्या साड्या असतात आईच्या. लय साध्या मग एकदम. मग तिचं म्हणणं कसं असतं, इथं मी व्हिडिओ मध्ये येते, व्हिडिओ असतात तर एकदम साध्या आले जुन्या झालेल्या किचन म्हणून इथं आलं का नाही तेवढंच. इथं आल्यावर काय काम नसतं इकडे तिकडे म्हणून नसते चांगल्या काट्या पदराच्या. आणि काही लय वजन नाही, हलके त्या. माझ्या स्टॉक मधली साडी 25 साड्या येते कधी नेसायच्या तर ते काम म्हणायचं. नव्हे, ही साडी माझ्या स्टॉक मधली आहे बघ. होय, दिवाळीला दिली. तिने धुवून घालून त्याचा पोत्यारा करून टाकला. काय करायचं, नेसून ठेवायचं. तिला लय आवडतं असं काठपदर भरजरीत. असं साध्या साड्या जास्त आवडत नाहीत. फक्त घरातच आपलं रानात काम वगैरे करतात. अगं किती 20, 30, 40, 50 साड्या येते. मग काय करायचं ठेवून? रसिका परवा मला सांगत होती, म्हणली अहो ताई म्हणली कुठं तर चालली होती म्हणली, कुठल्या कार्यक्रमाला कुठं तर चालली होती म्हणली, आणि साडी नेसल्या 2000ची. रसिका बरं वडायला लागली. म्हण अहो तुम्ही चाललाय कुठं, साडी कुठं नेसताय? जडच्या जड साडी नेसली म्हणली. असं कोणाला कशाची आवड. आईला साड्यांची आवड आहे. पूर्वी मिळत नव्हतं, आता मिळतंय तर तुबडायचं. मी का नाही. मग तीच की मग आता हलकी लयच हलक्या जुन्या झाल्या त्या ठरलेल्या कमेंट असतात बाई. मी तर आता तू जेव्हा येईल तेव्हा त्या कमेंट, आईला साधी साडी दे, साधी दे, साधी दे. आईला काठ पदर शिवाय साड्या आवडत नाहीत. आणि आम्ही पण कुणीही घेणार असू दे काठपदराचीच घेताय. सागर बी काठपदराची सगळी. संदून घेतले परवा काठपदराची. तुझ्या तर JCP चौकला काठपदराची. आणि आपली गाडी घेतली की नाही तेव्हा काठपदराची. वास्तूक शांताला दोघांची काठपदराची साडी. त्या तर लय भरे जरीत आहे. आणि आता परवा तू आईला भेटत म्हणजे ती काठपदराची. आणि त्या सांगलीच्या मेघाने दिल्या ती काठपदराचीच आहे. मुंबईच्या आईच्या तर 4 साड्या आहेत. आणि ते दीपाची ती पण काठपदराची. सगळे काठपदर. तुमच्या संधूच्या सागरच्या लग्नात मामाने घेतली ते काठपदराची. सगळ्या काठपदराच्या साड्या. हे बघा हे कसं आलंय बघा. ते ब्रेसलेट तू का काढला? आता सगळ्यांनी काढून टाकलं, तू काढलं. जेवायला जाऊया चल. घे सगळं गरम आहे बरं का, सगळं घे.